हे गाइस कशा आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजा असेल. तर मी सिद्धेश भरत कदम तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाइस तुम्ही कमेंट केल्यामुळे मी दर दिवसाचा व्हिडिओ टाकतोय, शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे. हे बघा टीव्हीला पण आपले शॉर्ट्स व्हिडिओ आहेत. हे बघा 7 दिवसा अगोदर, 5 दिवसा अगोदर, 2 दिवसा अगोदर आपल्या दीदीच्या साखरपुड्याची व्ह्यू म्हणजे थोडे जे मस्त आलेत, म्हणजे मला हवे तसे आलेत व्ह्यूज. 21K गेले. आता लवकरच आपले 1K सबस्क्रायबर्स होणार आहेत. त्याचं आपल्याला सेलिब्रेशन वगैरे करायचं आहे. तर गाइस पटपट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आजचा ब्लॉग तुम्हाला थंबनेल बघून समजला असेल. तर आज आपण काजूची भाजी बनवणार आहे मी आणि मम्मी. आपण जे चॅनलवर जुने असतील त्याला माहिती असेल, याच्या अगोदर पण आपण काजूची भाजीची व्हिडिओ केलेला होता. आणि गाइस आता आपले सबस्क्रायबर्स आहेत 910. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि 1K होऊन जाऊन दे. म्हणजे मी दर दिवशी म्हणजे डेली ब्लॉगिंग चालू करेन जर 1K लवकरात लवकर झाले तर मी असा पुढे प्लॅन केलेले आहेत खूप सारे, म्हणजे फिरायला वगैरे जायचे. त्याचे ब्लॉग तुम्हाला माझ्या चॅनलवर दिसतीलच. तर चला आता पटपट आपण रेसिपीकडे बोलूया. मम्मी पण रेडी आहे. मम्मी बोलली व्हिडिओ काढ, बोललो चला मम्मीची व्हिडिओ काढेल. मम्मी जास्त ब्लॉगमध्ये येत नाही आता पहिल्यासारखी. तर आज बोललो मम्मीसोबत ब्लॉग करूया. तर गाईस एंडपर्यंत बघा. तर गाईस काजू बघू शकता किती मोठमोठे आहेत. तर आता मम्मीने मला हे सोलायला दिलेत. पहिले हे पाण्यात टाकून ठेवायचे. पाण्यात टाकल्यावर यांची जी सालं असतात ना, ही जी बाहेरची सालं ती लगेच फटकन निघतात. हे बघा दिसते, तुम्ही बघू शकता तुम्ही. तर काजू बघा एवढे मोठमोठे आहेत. आणि सगळ्यात पहिले तर मला वाटते आमच्याच घरी बनत असेल. गावचे पण बोलू असेल तुम्हाला मुंबईला काजू कसे पोचले. तर खूप सारे काजू आहेत. त्यांची भाजी आता आम्ही करणार आहे. आता फटफट मी सोलतो तो पण. तर आणि सगळ्यात मेन हा जो बॅकग्राऊंडला आवाज होतोय तो थोडा इग्नोर करा, कारण की आमच्या इथे बिल्डिंग बनते म्हणून. तर चला गाईज फटफट आता आपण काजू सोलूया. एवढे मोठमोठे आहेत, तोंडाला पाणी सुटले गाईज माझ्या आताच. तर गाईज कुणाकुणाला काजूची भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही तर खाणार आहे आज काजूची भाजी. तुमच्या घरी कधी बनवणार आहेत नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. जे नवीन असतील चॅनलवर त्यांनी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला काजूची साईज तर बघा गाईज. तर गाईज इथे आपले ओले काजू आणि इथं सगळं मेन साहित्य. 2 बटाटे घेतलेत, 2 कांदे, छोटे कांदे होते म्हणून 2 घेतले, 1 टॅमॅटो. काय बोलते मम्मा? हा आता मी गाईज मम्मीला दाखवतो तुम्हाला. काजू आहे, काजूची साईजच खूप भारी आहे. आता काय बोलते मम्मा? लसूण. अजून लसूण पण आहे, 3 पाकळ्या लसूण. मम्मा कसं वाटते किती दिवसानंतर व्हिडिओमध्ये? हां बाकी तब्येत वगैरे कशी आहे? मम्मीची थोडी तब्येत डाऊन आहे म्हणून मम्मी जास्त वगैरे बोलणार नाही. मी आहे गाईज बोलायला तुमच्यासोबत. मम्मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. तर गाईज पहिला कांदा टाकलेला आहे, कांदा फ्राय होण्यासाठी तेलामध्ये. कढई पण मस्त गरम झालेली आहे. मम्मी कांदे 2 घेतलेले ना आपण. आता मम्मी पटपट फ्राय करेल कांदा. आणि पहिली लसूण पण टाकले त्यात. आता पटपट मम्मा फ्राय करेल. कितीपर्यंत म्हणजे किती वेळ? 1 मिनटं? 1 मिनटं फ्राय करायला लागतं. 1 मिनटं पण नाही घ्यायचं, अर्धा मिनटामध्येच लगेच टॅमॅटो टाकलाय. टॅमॅटो आपण 2 घेतलेले, सॉरी 1 घेतलेला. आता अजून इथे बटाटे बाकी आहे आणि काजू. मस्त तेल तापलंय. तेल थोडं हाय फ्लेम, म्हणजे गॅस आहे ना हाय फ्लेमलाच ठेवा. एवढा आमचा फास्ट गॅस आहे. थोडंसं कांदा नरम पडायचा. हां कांदा थोडासा म्हणजे गोल्डन होतो ना तोपर्यंत. आणि मीठ पण टाकायचं लगेच त्याच्याबरोबरच. या फोडणीचा जो स्मेल असतो ना त्याच्यावरूनच समजते की आपली भाजी वगैरे कशी होणार आहे. मेन म्हणजे इम्पॉर्टंट ग्रेव्ही आहे गाईज, कारण की काजूला इम्पॉर्टंट ग्रेव्हीच लागते. सारखे तुम्हाला काजू दाखवते मी गाईज. पण खरंच काजू खूप भारी आहेत. एक पण खराब नाही निघाला गाईज. हे बघा एक पण गाईज खराब नाही निघाला काजू ना मम्मा. आम्ही दोघांनीच सोडले. मम्मीने काढले, मी कापून दिले मम्मीला. आणि एवढेच काजू भेटले आम्हाला. तर आम्ही एवढ्या काजूंची भाजी बनवणार आहे. तर गाईज आता हळद येते, अर्धा चमच हळद. मीठ आपण पहिलेच टाकलंय. चवीनुसार तुमच्या मीठ टाका. काही काहींना मीठ कमी लागतं, काही काहींना जास्त लागतं, त्या हिशोबात. आता गरम मसाला लागते मम्मा. गरम मसाला घेते 1 चमच.
1 चमच गरम मसाला. थोड्या नंतर आपण तिखट ॲड करायचं. तिखट तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढंच टाका, कारण की आम्ही तिखट खातो जास्त करून. कोकणातली माणसं जास्त करून तिखट खातात. ते बघा 1 चमच तिखट. आणि हा मालवणी मसाला आहे थोडा, म्हणजे हा स्पायसी असतो थोडा. टोटल 1.5 चमच आपण तिखट टाकलं आहे. तर त्याची आपण ग्रेव्ही मिक्स करून घेऊ. मम्मी तू सांगितलं तर मी पण बनवेन ना. हा तुम्हाला सांगितलंच तर मी पण जेवण बनवू शकतो. कुणाला मी जेवण करताना व्हिडिओ पाहिजे, आपण लवकरच बनवू व्हिडिओ. मी स्वतः जेवण बनवेन, तुम्हाला दाखवेन युट्यूबला. हे बघा ग्रेव्ही बघायची स्पायसी झाली. ते मस्त की शिजले. आता मम्मा बटाटा टाकते. आता बटाटे थोडे फ्राय करून घ्यायचे ना. तर काहीच मम्मी बघा काय बोलते. असले मोठे मोठे बी आहेत बघा. दादूनी साफ केले. दादूला लाईक करा, शेअर करा. ओके बघा दाखव मोठी बी सिंगल. तेवढी मोठी बी आहे. तुझ्या बोटा घेऊन दाखव म्हणजे त्यांना समजेल. हे बघा मम्मीच्या अर्ध्या बोटा एवढी ही एक बी आहे. मजा खायला. आपण लगेच आता काजूच्या बिया टाकू. या ओल्या काजूच्या बिया आहेत. वाव. हे बघा बिल्डिंगचा आवाज त्यामुळे ना पूर्ण डिस्टर्ब होते ना मम्मा. म्हणजे थोडंसं फ्राय करून घ्यायचं, नंतर पाणी टाकायचं. आईला मला जमते. गेल्या वर्षी आपण व्हिडिओ बनवली त्याच्यामुळे समजले वाटतं. गेल्या वर्षी मग आम्ही हीच व्हिडिओ बनवलेली काजूची भाजीची. सगळं मिक्स करून घ्यायचं. काय इम्पॉर्टंट आहे, सगळं काजूला मसाला लागला पाहिजे, मगच टेस्ट येते. गरम मसाला टाकायचा. कांदा ओके असंच खाऊचं वाटतंय. तोंडाला पाणी सुटलंय. बघा ना कसा मसाला वगैरे लागलाय. पण काय करणार, अजून शिजली नाही ती, आपण खाऊ नाही शकत. आता आपण थोड्याला पाणी टाकायचं. किती पाणी टाकायला लागतं मम्मा? थोडंसंच ना. थोडंसं शिजणं, भाजी शिजण्यापुरतं अर्धा 1 कप. आता आपण शिजण्याची वाट बघू. तर काहीच त्याच्यात आता आपण वरून डांब्याच्या शेंगा ॲड केलेल्या आहेत. डांब्याच्या शेंगा नाही तर चवच नाही येणार काजूच्या भाजीला. इम्पॉर्टंट आहे बटाटा, डांब्याच्या शेंगा आणि काजू हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आता अजून किती होईल मम्मा? अजून 5-10 मिनटामध्ये आपली भाजी रेडी होईल. सो वेट पण करवत नाही. 10 मिनटं पण वाट बघू शकत नाही, एवढी टेस्टी भाजी वाटते. कारण की इम्पॉर्टंट ग्रेव्ही आहे ना काहीच, म्हणून. आता फटफट होईल, लगेच शिजेल. मस्त आहे बघा ना काय दिसतंय यार. तोंडाला पाणी सुटलं काहीच. लगेच आपण याला शिजून देऊया. झाकण मारूया आणि शिजून देऊया काहीच. त्याच्यात आपण थोडा गरम मसाला ॲड करत आहे. याच्याने मम्मी काय होतं गरम मसाल्याने? ओके भाजी घट्ट होते आणि टेस्ट येते. टेस्ट मला वाटतं तुझ्या हाताने देत असेल. हे बरोबर आहे की नाही काहीच. तरी वाजता आले. त्याला आपण मिक्स करायचं ना मसाल्याला. मिक्स करायचा मस्त आहे की. हे बघा मीच जेवण बनवते, मीच भाजी बनवते. तर मम्मीच्या हाताला खरंच चव आहे माझ्या. तुम्ही पण या काहीतरी माझ्या घरी मम्मीच्या हातची भाजी किंवा आमटी घ्यायला. चला आता आपण शिजून देऊया. तर गाईज बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. मस्तपैकी ग्रेव्ही वगैरे आहे बघा. तुम्ही चेक करू शकता. बघा ग्रेव्ही वगैरे एकदम मस्तपैकी घट्ट गरम गरम खाऊशी वाटते. पण अजून मम्मीने भाकरी नाही बनवली म्हणून. तर मम्मी आता लगेच भाकरी वगैरे बनवेल. मग आपण लगेच आपल्या भाजीला टेस्ट करूया. तर गाईज कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आपली भाजी. जे कोकणातले असतील त्यांना तर माहितीच आहे भाजीची टेस्ट कशी असते. खतरनाक तोंडाला पाणी सुटले गाईज माझ्या. तर गाईज काजू बघू शकता तुम्ही मस्तपैकी शिजलेले आहेत. आणि जे जेवढी साईज होती त्याच्या अजून थोडी साईज वाढलेली आहे यांची. मस्तपैकी आता खायला मजा येईल. म्हणजे मी फक्त वाट बघते मम्मी कधी आमची ही बनवते, भाकरी बनवते. बघूया तर मम्मी भाकरी बनवली की आपल्याला लगेच टेस्ट करूया.
तर काहीच मम्मीने भाकरी वगैरे बनवलेली आहे आपल्यासाठी आणि आपली स्पेशल काजूची भाजी पण रेडी झालेली आहे. तर आता आपण टेस्ट करूया, बघूया कशी झाली आपली काजूची भाजी. हे बघा भाकरी आणि काजूची भाजी घेतलेली आहे. काजू पण एकदम मस्त शिजलेत. मस्त एक काजू घेऊ, खाऊन बघूया कशी झाली, टेस्ट कशी आली. काजू एकदम परफेक्ट शिजले आणि मीठ वगैरे एकदम परफेक्ट आहे. थोडी स्पायसी अजून हवी होती पण ठीक आहे, एवढी चालेल आपल्याला. तर आपण काहीच काजू खाऊया. काजू एक नंबर स्वर्ग सुख. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर आपण असे नवीन फॅमिली ब्लॉग आणत जाऊ आणि मी स्वतः जेवण करणार त्याची मी व्हिडिओ नक्की तुम्हाला म्हणजे आपल्या चॅनलवर टाकणार. चलो गाईज बाय.